आता बघा तर 7.43 आहे बरोबर आहे 7.43 आपण 7 ला काय म्हणतो एकक म्हणतो बरोबर आहे 7 ला काय म्हणतो एकक 4 ला काय म्हणतो दशांश 4 ला काय म्हणतो या ठिकाणी दशांश 4 ला दशांश म्हणतो आणि 3 ला काय म्हणतो शतांश 3 ला काय म्हणतो शतांश आहे बरोबर आहे म्हणजे एकक दशांशच्या पलीकडचे म्हणजे कोणत्या बाजूला उजव्या बाजूला त्याला दशांश शतांश आता याची स्थानिक किंमत आपल्याला बघायची आहे का बघायची आहे स्थानिक किंमत आता स्थानिक किंमत बघत असताना 7.43 आहे आता ही एकक आहे म्हटल्यानंतर 7 ची स्थानिक किंमत तीच बरोबर आहे एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काय होते तीच राहते ही 7 ला 7 बरोबर आहे का 4 ची स्थानिक किंमत किती 4 ची स्थानिक किंमत 0.4 म्हणजे हा दशांश आणि 4 च्या मध्ये कुठला अंक आहे का नाही दशांश आणि 4 च्या मध्ये कोणता सुद्धा अंक नाहीये म्हणून याची स्थानिक किंमत लिहित असताना काय लिहायचं 0.4 लिहायचं बरोबर आहे का आणि 3 जे आहे या 3 मध्ये ह्या दशांश मध्ये एक अंक आहे बरोबर आहे का म्हणजे हा 3 म्हणजे शतांश आहे ह्याची स्थानिक किंमत काय होईल 0.03 बरोबर आहे 0.03 म्हणजे समजलं तुम्हाला की 7 0.4 आणि 0.03 म्हणजे दशांशच्या उजवीकडच्या अंकाची स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढायचं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल ओके आपण पैशाचं रुपयात रूपांतर एका रुपयामध्ये किती पैसे असतात एका रुपयामध्ये किती पैसे असतात 100 पैसे असतात एका रुपयामध्ये 100 पैसे असतात बरोबर आहे आता बघा एका रुपयामध्ये 100 पैसे असतात म्हणजे 100 पैसे म्हणजे 1 रुपया नीट लक्षात घ्या 100 पैसे 100 पैसे म्हणजे काय 1 रुपया बरोबर आहे 100 पैसे म्हणजे 1 रुपया आता 100 पैसे म्हणजे 1 रुपया आता मला काय करायचं आहे की एका पैशाचं रुपयात रूपांतर करायचं एका पैशाचं कशात रूपांतर करायचंय रुपयामध्ये 100 पैशाचा 1 रुपया होतो पण एक पैसे म्हणजे किती रुपये कळलं का मग आता 1 पैशाचं जर रुपयात रूपांतर करायचं असेल 1 पैशाचं जर रुपयात रूपांतर करायचं असेल तर त्या एका पैशाला कितीनं भाग घालावा लागेल 100 भाग घालावा लागेल म्हणजेच काय झालं 1/100 1/100 काय झालं 100 आता खाली किती शून्य आहेत 2 शून्यानंतर वरी किती नंतर पॉइंट येईल 2 नंतर म्हणजेच काय झालं बघा 0.01 पैसे सॉरी रुपये म्हणजे 1 पैसा म्हणजे किती रुपये 0.01 रुपये आणि ते 0.01 रुपये कसं आलं समजलं का समजलं आता उदाहरणामध्ये बघा आता उदाहरणामध्ये 5 पैसे आहेत काय आहे 5 पैसे आहे 5 पैसे म्हणजेच 5 छेद काय करावं लागल 100 रुपये काढायचे ना आपल्याला आता खाली किती शून्य येते 2 शून्य म्हणजे किती नंतर पॉइंट येईल 2 नंतर पॉइंट येईल म्हणजे 0.05 रुपये म्हणजे 5 पैसे म्हणजे किती रुपये 0.05 रुपये बरोबर आहे का आता उदाहरणामध्ये मी म्हटलं माझ्याकडे 50 पैसे आहेत बरोबर आहे काय म्हटलं 50 पैसे बघा आपल्याकडे 50 पैसे होते बघा आपण त्याला आटाने म्हणायचो आटाने फुटाने नाही आटाने बरोबर आहे का आता ह्या 50 पैशाच्या रुपयात रूपांतर करायचं म्हणजे ह्या 50 ला किती भाग घालायचं 100 भाग घालायचं किती नंतर पॉइंट येईल 2 नंतर पॉइंट येईल म्हणजे 0 किती झालं 50 0.50 रुपये हे झालं पैशाचं रूपांतर कशात करायचं रुपया आता त्याच पद्धतीने आपण हे प्रकरण आहे बघा 5वीला
आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे आणि स्कॉलरशिपला पण आहे मापन. मग त्याच्यामध्ये एक बघा किंमत आहे, काय आहे बघा, 100 सेंटीमीटर. नीट लक्ष द्या, 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. 100 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? 1 मीटर. हे सूत्र आहे. म्हणजे एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात? 100 सेंटीमीटर. म्हणजे 100चा दशांशमध्ये रूपांतर कसं करायचं ते तुम्हाला सांगत आहे. बरोबर आहे का? 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. आता बघा, इकडे बघा, आता मी एका सेंटीमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करणार आहे. एका सेंटीमीटरचं मी कशात रूपांतर करणार आहे? मीटर मध्ये. आता एका सेंटीमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायचं म्हणजे एका मीटर, या 1 ला कशाला भागायला लागेल? 100. बरोबर आहे का? म्हणजेच 1 छेद काय? 100. म्हणजे किती नंतर पॉइंट येईल? 2 नंतर पॉइंट येईल. म्हणजे 0.01 मीटर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय फरक आहे का? नाही. म्हणजे सेंटीमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायचं किंवा पैशाचं रुपयात रूपांतर करताना तुम्हाला काय करावं लागेल? 100 त्याला काय करावं लागेल? भाग घालावं लागेल. उदाहरणामध्ये बघा, आता 8 सेंटीमीटर आहे. 8 सेंटीमीटर आहे म्हणजेच 8 छेद किती? 100. त्याचं मीटर मध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजेच 0.08 मीटर. 0.08 मीटर. बरोबर आहे. आता मी म्हटलं 400 सेंटीमीटर आहे. काय आहे? 400 सेंटीमीटर आहे. आता ह्या 400 सेंटीमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायचे आहे. म्हणजे त्याला किती भाग घालावा लागेल? 100. मग बघा, 400 भागिले 100, 0 कटलं म्हणजेच उत्तर किती आलं? 4. कारण खाली पण 2 शून्य होते, वरी पण 2 शून्य होते. 0 कटून गेलं, 1 ने 4 ला भाग घातला, किती आलं? 4 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी 100चा वापर कसा करायचा, दशांश मध्ये उत्तर कसं करायचं ते आपण या ठिकाणी शिकलेलं आहे. हे व्यवस्थित लिहून घ्या. बघा, आता 1 रुपये, 5 रुपये तुम्हाला काही गणित दिलेली आहे. आता ह्या रुपयाचं रूपांतर कशात करायचं आहे? पैशात करायचं. आणि ह्या मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचं. तुम्हाला ह्याच्या अगोदर काय सांगितलं मी? पैशाचं रूपांतर रुपयात. आता रुपयाचं रूपांतर पैशामध्ये. लक्ष द्या, पैशाचं रूपांतर रुपयामध्ये करत असताना आपण काय केलं? 100 भाग घातला. आता रुपयाचं रूपांतर पैशात करायचं म्हणल्यानंतर 100 काय करायचं? गुणायचं. काय म्हणतो कळलं का तुम्हाला? या 2 गोष्टी लक्षात ठेवा. रुपयाचं रूपांतर पैशात करताना 100 गुणायचं आणि पैशाचं रूपांतर रुपयात करताना 100 भागायचं. आता या ठिकाणी 1 रुपये म्हणजे काय? 1 गुणिले 100. पैशानं गुणत आहे आपण. 1 रुपयामध्ये किती पैसे असतात? 1 रुपयामध्ये किती पैसे असतात? सांगा. 100. 1 रुपयामध्ये किती पैसे असतात? 100 पैसे असतात. म्हणजे त्याला किती गुणावं लागेल? 100 न. 100 1 100 पैसे. हा पैशाचा तक्ता आहे. समजलं का? हा पैशाचा तक्ता आहे. 5 रुपये म्हणजेच 5 गुणिले किती? 100. म्हणजेच किती झालं? 500. किती झालं? 500 पैसे. किती सिंपल आहे. आता 0 पॉईंट इकडे बघा. आता खरं हे समजतंय, 1 रुपयाला 100 गुणायचं, 5 रुपयाला 100 गुणायचं, 10 रुपयाला काय त्याच्या पुढे फक्त काय लागतात? 2 शून्य लागतात. परंतु दशांश आता 0.50 रुपये याला कितनं गुणायचं आहे? 100 गुणायचं. कितनं गुणायचं आहे? 100 गुणायचं. म्हणजेच 0.50 गुणिले 100 बरोबर. आता इथं बघा, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा? अगोदर इथं पॉइंट नाही म्हणून गुणाकार करायचा, दशांश नाही. मग दशांश नाही म्हणजे इथं काय राहिलं? 50. काय राहिलं इथं? 50. मग 100 गुणायचं. 5 1 5. 5 1 5. आणि किती शून्य? हेच 1 शून्य. 1 2 3. किती शून्य लागले? 3 शून्य. म्हणजे 5 ला किती शून्य लागले? 3 शून्य. बरोबर आहे का? नीट लक्ष द्या. बघा, पॉइंट नाही करायला आपण सुरुवातीला 5 5 1 5. बरोबर आहे? किती शून्य लागले? 1 2 3. हे 3 शून्य इथे लिहिले. आता पॉइंटचा विचार करायचा. 0.50 ला किती नंतर पॉइंट आहे उजवीकडून? 1 2. किती नंतर पॉइंट आहे? 2. मग 2 नंतर पॉइंट द्यायचं. 2 नंतर. मग 2 नंतर पॉइंट दिला म्हणजे किती झालं? 50 झालं. पुढच्या शून्याला काय महत्व आहे का? नाही.
म्हणजे उत्तर काय आलं 50 पैसे. म्हणजे बघा 0.50 रुपया म्हणजे किती पैसे 50 पैसे. समज आले का? इथं बघा बघा. आता पुढे बघा 0.07 रुपये म्हणजे ह्याला आपण कितनं गुणायचं 0.07 गुणिले 100. आताच्याच पद्धतीने 7 1 7 किती शून्य. आता इथं फक्त किती शून्य येते 2 शून्य. बरोबर आहे. किती शून्य येते 2 शून्य. तिथं शून्य आहे का नाही 2 शून्य येते. 7 1 7 पॉईंट नाही म्हणून गुणाकार करायचा. पॉईंट नाही 100 7 700 2 शून्य दिली. आणि याला किती नंतर पॉईंट द्यायचा आता 2 नंतर पॉईंट दिलं 2 नंतर म्हणजे किती आलं फक्त 7च आलं. पॉईंटच्या पुढच्या शून्याला महत्व असतं का नाही. म्हणजे फक्त काय आलं या ठिकाणी 7 पैसे. म्हणजे 0.07 रुपये म्हणजे किती पैसे आलं 7 पैसे. समज आले का? पुढे बघा 4.5 रुपये म्हणजेच 4.5 गुणिले 100. 4.5 गुणिले 100 पॉईंट नाही म्हणून गुणाकार करायचा. इथं 45 आहे इथं 100 आहे. कधी पण गुणाकार करताना सुरुवातीला कसा करायचा पॉइंट नाही म्हणून गुणाकार करायचा. काय करायचं बरोबर आहे. आता बघा 45 1 45 आणि ह्याच्या पुढचे किती शून्य 2 शून्य. बरोबर आहे. आता 4 पॉईंट ह्याला किती नंतर पॉईंट आहे 1 नंतर. मग याला पण 1 नंतर पॉईंट द्यायचं. म्हणजे पुढचं शून्य काय झालं निघून गेलं. म्हणजे 4.5 रुपये म्हणजे किती पैसे 450 पैसे. 4.5 रुपये म्हणजे किती पैसे 450 पैसे. आता मला सांगा 450 पैसे म्हणजे किती रुपये किती पैसे हो 450 पैसे म्हणजे त्याच्यामध्ये किती रुपये किती पैसे. हा 4 रुपये 50 पैसे. व्हेरी गुड. टाळा वाजवा सगळ्यांनी टाळा वाजवा. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये 450 पैसे म्हणजे काय 100 पैशाचा 1 रुपया. मग ही 450 पैसे म्हणजे 100 पैशाचा 1 रुपया. 100 100 100 100 4 रुपये आणि वरचे 50 पैसे म्हणजे 4 रुपये म्हणजे 50 पैसे. आता मला सांगा 4 रुपये 50 पैशाला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो किती रुपये 4.5 रुपये. किती रुपये 4.5 रुपये. बरोबर आहे. छान सुंदर देवांश पेश खाली बसा. आता इथं पण बघा 17.65 रुपये. आता ह्याला पण किती गुणावं लागेल 100 गुणावं लागेल. बरोबर आहे का 17.65 रुपये गुणिले 100. बरोबर आहे. आता पॉईंट नाही म्हणून करायचं. पॉईंट नाही म्हणून बरोबर आहे. पॉईंट नाही म्हणून करायचं. 1765 न कुणाला गुणायचं 1 ला. नीट बघा 1765 ला 1 न गुणायचं. गुणाकार करताना सोप्या पद्धतीने कसा होईल बघा. 1765 न कुणाला गुणायचं 1 ला. गुणाकार असं उभी पद्धत लिहून आपण करायची गरज नाही. बरोबर आहे का. इथं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बरोबर आहे. डोकं लावायचं. पण लगेच आपण गुणाकार करताना कसं करतो लगेच असं लिहितो 1765 गुणिले 100 शून्याला गुणा धाम. बरोबर आहे. इथल्या इथं गुणाकार करा. पॉईंट गुणाकार करा म्हणजे 1765 1 ला गुणा. कोणत्याही संख्येने 1 ला गुणल्या काय होते तीच येते. 1765 आणि 100 ला किती शून्य येते पुढे 2. ह्याच्या पुढे 2 शून्य दिली. आता किती नंतर पॉईंट द्यायचा आहे 2 नंतर. हो का 2 नंतर पॉईंट दिले म्हणजे पुढचे शून्य काय झाले निघून गेले. म्हणजे 1765 पैसे म्हणजे 17.65 रुपये म्हणजे 1765 पैसे म्हणजे 17 रुपये 65 पैसे. म्हणजे 1765 म्हणजे किती रुपये झाले 17 रुपये 65 पैसे. 17 रुपये 65 पैसे. समजलं का तुम्हाला. आता तसंच गणित आहे इकडे. तसंच मीटरचं सेंटीमीटरचं आहे. मीटरचं कशाचं आहे सेंटीमीटरचं आहे. आता मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. मीटरचं रूपांतर कशात करायचं आहे सेंटीमीटर मध्ये करायचं. तसंच करायचं. मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करत असताना त्याला 100 ने गुणायचं. म्हणजे 1 ला किती गुणायचं 100. म्हणजेच काय झालं
100 सेंटीमीटर. समजलं का? मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचं म्हणजे किती गुणायचं? 100 ने गुणायचं. 100 एक 100. 8 ला गुणल्यानंतर काय येईल मग किती येईल पुढे? हा गंधर्व किती येईल? हा 800 सेंटीमीटर. 800 सेंटीमीटर. 800 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आता येतो बघा 0.3 आहे. खरा प्रॉब्लेम आपल्याला येतोय तो अडचण पॉइंट मध्ये आला की. पण पॉइंट सोपा आहे का अवघड आहे? सोपा आहे. सुरुवातीला काय करायचं? पॉइंट नाही म्हणून गुणाकार करायचा. 0.3 ला 100 ने गुणलं. पॉइंट नाही गुणाकार केला. पॉइंट नाही म्हणजे काय आहे? 3 आहे. 100 ने 3 ला गुणलं दिया. 100 ला 3 ला गुणलं किती येते? 300 येते. किती येते? 300. बरोबर आहे का? 300 आला. 100 ला 3 ला गुणलं 300 आला. किती नंतर पॉइंट द्यायचे? 1 नंतर पॉइंट दिलं. 30 ला 1 नंतर पॉइंट दिलं म्हणजे काय आलं? 30 सेंटीमीटर. म्हणजे 0.3 मीटर म्हणजे काय? 30 सेंटीमीटर. समजलं का मी काय म्हणतोय? पुढे बघा 0.40 मीटर आहे. ह्याला कितना गुणायचं? 100 ने गुणायचं. याला कितना गुणायचं? 100 ने गुणायचं. 0.40 मीटर. पॉइंट नाही गुणाकार करा. हा 4 1 4 आणि 4 ला 1 0 आणि 100 ला 2 0 येते म्हणजे 3 0 पुढे लिहायचं. 1 2 3 0 लिहिले. आणि याला किती नंतर पॉइंट आहे? 2 नंतर पॉइंट आहे. 2 नंतर पॉइंट ठेवलं म्हणजे पुढचे 0 निघून गेले. म्हणजे 0.40 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 40 सेंटीमीटर. तसंच इथं 2.65 मीटर. 2.65 मीटर. हा वेदांत सांग बरं 2.65 ला किती गुणायचं? 100 ने गुणायचं. बरोबर आहे. किती गुणायचं? 100 ने गुणायचं. आता इथं गुणत असताना पॉइंट नाही म्हणून गुणायचं. इथं पॉइंट नाही म्हणजे काय आहे? 265. पॉइंट नाही म्हणजे काय आहे? 265. त्याला आता 265 1 265 आणि त्याच्या पुढे किती शून्य? 2 शून्य. म्हणजे 265 च्या पुढे 2 शून्य. आता ह्याला किती नंतर पॉइंट द्यायचं वेदांत? 2 नंतर पॉइंट द्यायचं. किती नंतर पॉइंट द्यायचं? 2 नंतर पॉइंट द्यायचं. बरोबर आहे. 2 नंतर पॉइंट दिलं पुढचे 0 निघून गेले म्हणजे 265 सेंटीमीटर. तसंच इथं 14.9. 14.9 ला किती गुणावं लागेल? या 100 ने गुणावं लागेल. मग 100 ने गुणल्यानंतर आधी पॉइंट नाही गुणाकार करायचा म्हणजे 149. 149 149 या ठिकाणी. आणि त्याच्या पुढे किती शून्य द्यायचं? 2 शून्य दिले. आणि ह्याला किती नंतर पॉइंट लागणार? 1 नंतर पॉइंट लागणार. म्हणजे 1 नंतर पॉइंट म्हणजे 0 पुढचं निघून गेलं. 1490 सेंटीमीटर. समजलं तुम्हाला हे सगळं? ओके छान. लिहून घ्या. तर बघा तर आता आपण दशांश मध्ये एखादी संख्या दिलेली असेल त्या संख्येचं वाचन म्हणजे कोणत्या भाषेमध्ये? सव्वा, साडे आणि पावणे या 3 गोष्टीमध्ये. कारण इतर गोष्टीचं वाचन करताना आपण म्हणतो 4.5 6.7 अशा पद्धतीने. परंतु जर एखादी संख्या जर तुम्हाला उदाहरणामध्ये विचारलं 5.25 दशांश मध्ये कसं लिहायचं? 6.5 दशांश मध्ये कसं लिहायचं? बरोबर आहे. 11.15 दशांश मध्ये कसं लिहायचं? हे तुम्हाला आता मी आज सांगणार आहे. नीट बघा. आता सव्वा म्हटलं काय? सव्वा म्हटलं की 0.25. लक्षात ठेवा. सव्वा म्हटलं काय करायचं? 0.25 म्हणजे त्या संख्येला 0.25 लावायचे. बरोबर आहे का? साडे म्हटलं की 0.50. साडे म्हटलं की 0.50 आणि पावणे म्हटलं की 0.75. 25 चा पाडा पाठ आहे का तुम्हाला? पाठ आहे. 25 1 25 25 2 50 25 3 75. सव्वा, साडे, पावणे. म्हणा सव्वा, साडे, पावणे. 25 1 25 25 2 50 25 3 75. म्हणून त्याच्या अगोदर काय लावायचे? पॉइंट. दशांश मध्ये विचारलेला ना आपल्याला प्रश्न. बरोबर आहे. आता बघा इथे या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत. 1.25. आता 1.25 दशांश मध्ये लिहायचं आहे. इथं काय आहे? 1 आहे म्हणते आपल्याला. त्याच्या अगोदर काय लागले? सव्वा. बरोबर आहे का? सव्वा म्हणजे काय आहे?
1.25 म्हणजे याचं उत्तर काय झालं 1.25 या ठिकाणी 1.25. किती सोपं आहे बघा. दीड बघा आता ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत बघा दीड आणि अडीच. दीड आणि अडीच ह्या दीडला 1.5 असं कोणीच म्हणत नाही किंवा अडीचला 2.5 असं कोणी म्हणत नाही. लिहू नको इकडे बघ दीड आणि अडीच बरोबर आहे का. दीड आणि अडीच या ठिकाणी मग दीड दीड म्हणजे कशाला म्हणायचं दीडला 1.5. दीड आणि अडीच हे कोण आहेत 1.5 आहेत लक्षात ठेवा. ती दोनच थोडे वेगळे आहेत दीड आणि अडीच हे दोनच वेगळे आहेत. दीड आणि अडीच म्हणजे काय म्हणायचं 1.5 म्हणजे दीड म्हणजे 1चा आहे आणि अडीच म्हणजे 2चा आहे. हे समजलं. दीड म्हटलं की 1.50. दीड म्हटलं की 1.50 आणि अडीच म्हटलं की 2.50. हे दोनच वेगळे आहेत बाकीचे सगळे सेम आहेत पुन्हा काढायचं नाही. आता बघा 4.5 इथं अंक आला परंतु या दोघांमध्ये अंक कुठे येतोय का या दोघांमध्ये अंक कुठे येत नाही. म्हणजे दीड म्हणजे 1.50 आणि अडीच म्हणजे 2.50 या हे समजलं. त्याच्यानंतर बघा 4.5. आता इथं थोडासा बघा पावणे तुमच्या घरी पाहुणे आले लक्षात ठेवायचं. पाहुणे आले म्हणजे थोडस वेगळा कार्यक्रम असतो घरामध्ये बरोबर आहे का. कार्यक्रम खमंग वास खमंग तसं 4.5. आता ह्या 4.5 मध्ये बघा इथं दिले किती 4 पण 4 नसते. किती लिहायचं असते 3 लिहायचं असतं. किती लिहायचं असतं 3 लिहायचं असतं. 4 म्हणजे 3 आणि पावणेला काय 0.75 म्हणजेच 3.75 3.75 या ठिकाणी. 24.25 पावणेला जेवढं होतं बरं का पावणेला फक्त जेवढा अंक आहे त्याच्या अगोदरचा अंक घ्यायचा. 24.25 सव्वाला काय आहे 0.25 म्हणजेच 24 पॉईंट किती येईल 25 येईल. 5.5 साडेला काय आहे 0.50 आहे म्हणजे 5.50. 5.6 बघा इथं डबल 6 पावणे आला बरोबर आहे का. 6 म्हणल्यावर काय लिहायचं 5 लिहायचं आणि 5 पॉईंट पावणेला काय 75. अशा पद्धतीनं सव्वा साडे आणि पावणे हे तुम्हाला 0.25 0.50 आणि 0.75 अशा पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये दोन जे शब्द आहेत दीड आणि अडीच हे दीड म्हणजे 1 अडीच म्हणजे 2 दीड म्हणजे 1.50 अडीच म्हणजे 2.50 हे थोडे वेगळे आहेत. त्याला जास्तीत जास्त तुम्ही लक्षात ठेवायचं. समजलं छान.